नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं आपण व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या की ताई तू चिमणी कुठली लावली आहेस? कुठल्या कंपनीची आहे? कशी आहे? काय आहे? तर त्याची आज डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर चिमणी कशाला लावायची? लावली पाहिजेच का? मी कुठली लावली आहे आणि मी कशासाठी कशा प्रकारे यूज केली आहे, काय करते किंवा कशी आहे, त्याचा रिव्ह्यू कसा आहे. कारण आता महिनाभर मी वापरली. कारण सुरुवातीला जर मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं असतं की मी ही चिमणी घेतली आहे, पण मी ती तेवढी यूज केली नव्हती तेव्हा आणि मला त्याची तेवढी आयडिया नव्हती. कारण ह्याच्या आधी मी कधी चिमणी वापरली नव्हती. तर कुठलीही गोष्ट जेव्हा आपण स्वतः वापरतो, यूज करतो, त्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव येतो की खरंच ही गोष्ट कशी ऑपरेट केली जाते, याच्यामध्ये काय काय फायदे आहेत, काय काय नुकसान आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर म्हणून मी थांबली होती की निदान 1 महिना तरी मी हे यूज करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचे जे पण काही फायदे तोटे ज्याही गोष्टी असतील तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करू. तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चिमणी मी कुठली घेतली आहे आणि कशी घेतली. तर माझ्या किचन मध्ये जी ही चिमणी तुम्हाला दिसते तर ही आहे एलिका कंपनीची मी चिमणी घेतलेली आहे. आणि चिमणी घेताना म्हणजे जेव्हा मी काम केलं होतं माझं हे पूर्ण किचनचं, तर या स्पेसच्या हिशोबानेच म्हणजे मी चिमणी जाऊन बघितली सर्वात पहिले आणि मला चिमणीला किती स्पेस हवा होता त्याच्या हिशोबाने मी इथे हा स्पेस करून घेतलाय. नाही की मी पहिले स्पेस केला आणि त्यानंतर चिमणी घेतली. प्रॉपर साईज बघितली चिमणीची किती आहे आणि त्याच्या हिशोबाने तो स्पेस करून घेतलाय. तर बघा ही एलिकाची चिमणी आहे. याचे काय काय फंक्शन्स आहेत, काय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर पहिली गोष्ट की चिमणी म्हणजे काय? चिमणी म्हणजे जी चिमणी असते ती चिमणी नाही, ह्याला चिमणी म्हणतात. कारण जो आपण किचन ओटा वापरतो किंवा जो गॅसवरती आपण जी फोडणी देतो, तर आता हे नवीन असे मॉड्युलर किचन बनवतो की ज्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट असतं आपलं जे किचन आहे ते. जी आपण फोडणी देतो वगैरे त्या फोडण्यांचा धूर जो आहे तो बाहेर जायला जागा मिळत नाही. आणि समजा तुम्ही असे काही प्रोव्हिजन केले नाहीत तर तो चिकटा संपूर्ण आपल्या फर्निचरवर बसतो. तुमची भांडी ओपन असतील तर त्याच्यावरती बसतो. तर खूप मदत होते चिमणीची. कारण कुठलीही फोडणी दिल्यानंतर इन्स्टंट जो धूर आहे, जो म्हणजे हे आहे त्याचा जो जाळ असतो ते सगळं चिकटा असतो तो सगळा चिमणी सक्शन करून घेत असते. तर मी तुम्हाला 1 मिनिट स्टार्ट करून दाखवते. तर ही चिमणी बघा अशा प्रकारे स्टार्ट होते. तर चिमणीचं बटन आपण मेन स्विच ऑन केल्यानंतर आपल्याला हे स्टार्ट करायचं असतं. त्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारची फोडणी देताय, खूप जास्त हेवी फोडणी असेल तर 3 वरती ठेवावं लागतं. त्यापेक्षा कमी तुम्हाला वाटत असेल तर 2 वर फॅन ठेवायचा. त्यापेक्षा कमीवर वाटत असेल म्हणजे नॉर्मल फोडणी काही नॉर्मल तडका द्यायचा असेल तर तुम्ही 1 वरती ठेवायचा. तर ह्याचा आवाज किती येतो तो पण मी तुम्हाला दाखवते. जेवढं तुम्ही लेवल वाढवणार तेवढा आवाज थोडा थोडा वाढत जातो. तर बघा एवढा आवाज येतो याचा. आता यामध्ये आणखीन एक फीचर आहे ते म्हणजे की याच्यामध्ये तुम्ही लाईट ऑन करू शकता. म्हणजे तुम्ही गॅसवरती जे पण काही बनवत असाल, समजा तुम्ही कुकिंग रेसिपीज व्हिडिओ करत असाल किंवा काय, किंवा तुमच्या किचनमध्ये अजिबात प्रकाशच येत नसेल आणि आपल्या जेवणावरती आपल्याला उजेड हवा असेल तर अशा प्रकारे आपण इथे लाईट्सची पण अरेंजमेंट आहे. लाईट्स ऑन होतात. त्यानंतर याच्या आतमध्ये हे अशा प्लेट्स येतात ज्या प्लेट्स आपण वॉश करू शकतो, क्लीन करू शकतो. त्यानंतर इथे एक फीचर आहे की जे हवा म्हणजे आतमध्ये जो फॅन आहे ना तो हवा आतमध्ये सोकअप करतो. हीट जी आहे ती आतमध्ये सोकअप करतो. हे ऑटो ऑप्शन आहे. हे आपल्याला क्लिक करायची गरज लागत नाही. हे ऑटो आहे. जी पण हीट जनरेट होते ना जेवण बनवताना तर ती हीट तो ॲब्झॉर्ब करतो ऑटोमॅटिकली.
आणि फिल्टर्स, त्या आतले जे फिल्टर्स आहेत तो आपोआप क्लीन करतो. तर फक्त ह्या प्लेट्स काढून आपल्याला 15 दिवसातून किंवा तुम्हाला जसं वाटतंय, जसे डस्ट जमा होते किंवा काय जमा होतंय, तेल जमा होतंय, त्याच्या हिशोबाने तुम्हाला हे क्लीन करावे लागतात. आणि हा इथे एक फिल्टर असतो, हा ऑइल कलेक्ट करायला फिल्टर असतो. ह्याच्यामध्ये ऑइल कलेक्ट होतं, ज्यामुळे या फिल्टरवर जास्त प्रेशर येत नाही. तर असे या चिमणीचे बेसिक फीचर्स आहेत. खूप जास्त ॲडव्हान्स मला नको हवी होती. फक्त आपला जो पर्पज आहे तो पर्पज सॉल्व्ह झाला पाहिजे, एवढंच माझं त्यामागचं कारण होतं. तर ही जी चिमणी आहे ना, तर हे फिल्टर मी क्लीनही केले घरी आणि क्लीन करण्यासाठी एक मस्त पद्धत मला मिळाली आणि अगदी परफेक्ट क्लीन झाले. तर ते कसे क्लीन झाले ते मी तुम्हाला पहिले दाखवते. चला. तर ह्या असतात चिमणीच्या जाळ्या किंवा प्लेट्स म्हणू शकतो. तर ह्या प्लेट्स मॅक्सिमम वरतून म्हणजे खराब दिसतात आणि ते तुम्ही जास्तच खूप ऑइल त्याच्यामध्ये जमा झालं असेल, खूप दिवस तुम्ही क्लीन केला नसेल, तर कधी कधी ना मग जेवणामध्ये सुद्धा ते ऑइल ड्रॉप होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून वेळच्या वेळी म्हणजे तुम्हाला जेव्हाही वाटतायत की आतमध्ये तेलकट हा प्रकार दिसतोय, तर तेव्हाच तुम्ही चिमण्या लगेच लगेच क्लीन करून घ्या, म्हणजे त्या जास्त खराब होत नाहीत. बघा हाताला माझ्या तुम्हाला तेल दिसतंय, तर हा आतमध्ये फिल्टर असतो की जो ऑटो क्लीन करायचं काम ही चिमणी करते. तर त्याचं आपल्याला सारखं सारखं सर्व्हिसिंग वगैरे करावी लागत नाही. फक्त या बाहेरच्या ज्या प्लेट्स आहेत ना, ह्या आपल्याला वॉश करायला लागतात. तर या प्लेट्स सुद्धा अगदी 5 ते 10 मिनिटात कशा क्लीन करायच्या त्या मी तुम्हाला आज दाखवते. तर ह्या प्लेट्स आहेत ना, निघतात सुद्धा. म्हणजे जो लॉक ओपन केलाय मी, तर लॉक ओपन करून समजा तुम्ही स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने काढलत ना, तर दोन्ही ज्या प्लेट्स आहेत, म्हणजे एका प्लेटमध्ये 2 प्लेट्स आहेत, तर त्या वेगवेगळ्या सुद्धा होतात. पण मी त्या आता वेगवेगळ्या करत नाहीये. तर या क्लिनिंगसाठी मी यूज करते कॉस्टिक सोडा. हा तुम्हाला जनरल शॉपमध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा मी हा ऑनलाईन ऑर्डर केला होता Amazonवरून आणि मी थोडा मोठा डब्बा ऑर्डर केला, कारण हा मल्टीपर्पज आहे. म्हणजे चिमणी क्लिनिंगसाठी, सिंकच्या क्लिनिंगसाठी, कुठे चॉकअप्स असतील त्याच्यासाठी, पाईप क्लिनिंगसाठी वगैरे सुद्धा हा वापरता येतो. पण हा वापरताना थोडंसं आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजे हातात प्रॉपर हँड ग्लव्स यूज करायचे. याच्यासोबत हा एकच ग्लव्स आला होता. माझ्याकडे ऑलरेडी ग्लव्स अवेलेबल होते दुसरे. तर नेहमी अशा प्रकारचे जेही तुम्ही सोडा वगैरे केमिकल काही जे यूज करता ना, तेव्हा नेहमी हँड ग्लव्स यूज करत जा. कारण तुम्ही डायरेक्ट जर हात घातलात ना, तर खूप हाताला म्हणजे जळजळ होते. त्याच्यामुळे काहीही इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, तर त्यांना त्रासही होऊ शकतो. तर म्हणून थोडंसं काळजीपूर्वकच याला हाताळायचं. तर आता मी ही वरचं जे लेयर आहे ते काढून टाकते आणि अगदी अगदी सोपी पद्धत आहे चिमणी क्लिनिंग करण्याची. तर मला ही बेस्ट वाटली एकदम. तर सिंकचे जे खालचे म्हणजे सिंक आहे ते मी ब्लॉक केलं पूर्ण. तुम्हाला सिंकमध्ये नसेल जमत तर तुम्ही एक प्लास्टिकचा असं मोठा टब घ्या आणि त्याच्यामध्ये ही प्रोसेस करा. तर आता याच्यावरती काय करायचंय, जो आपला कॉस्टिक सोडा आहे तो संपूर्ण टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा. हा दाणेदार असतो, म्हणजे असा जसं खडीसाखर वगैरे असते ना, तसा हा थोडासा असा दाणेदार असतो आणि याचे अगदी इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील. बघा, मी कुठलाही ब्रश किंवा काहीही वापरत नाहीये आणि आतमधला जो स्पेस असतो ना, तो मेन क्लीन होणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर आता याच्यावरती मी काय केलं, अगदी गरम कडक जे पाणी असतं ना, ते ह्याच्यामध्ये घातलंय आणि त्यामध्ये थोडा वेळ ते आपण डीप करून ठेवायचं. 5 ते 10 मिनिटं आणि त्याच सोल्युशनने ना मी हे पुसून घेते सगळं. बघा, याला इथे साईडला ना हा ऑइल कलेक्टर दिलेला आहे, तर इथे सगळं ऑइल जमा होतं, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर आता थोडं माझी चिमणी आता नवीनच आहे, त्यामुळे एवढी खराब झालेली नाहीये, तरी पण बघा किती ऑइल तिथे दिसतंय आपल्याला जमा झालेलं. तर या सोल्युशननेच आतला पोर्शन सुद्धा मी पुसून घेणार आहे, कारण आतमध्ये सुद्धा जे तेलाचे धब्बे असतात ना, ते उडालेले असतात. बघा, इथे तुम्हाला समोर दिसत असेल तेलाचा तेलकट काही पोर्शन इथे आहे. तर क्लीन हे बघा लगेचच क्लीन होतं पटकन याने. आणि इतर काही तुम्ही लिक्विड घेतलं ना, तर लवकर क्लीन होत नाही आणि या कॉस्टिक सोडाच्या लिक्विडने लगेच क्लीन होतं. फक्त एकच काळजी घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगते की डायरेक्ट हात ह्याच्यामध्ये घालू नका. हातामध्ये काहीतरी वेअर करा आणि त्यानंतरच याचा वापर करा. तर बघा, आता आपल्या ज्या प्लेट्स आहेत ना, त्या मस्त 10 मिनिटं झालेले आहेत त्याला आणि मस्त आतून बाहेरून मी त्याला लिक्विडमधून छान खंगळून घेते व्यवस्थित. आणि काही तुम्हाला ब्रश वगैरे काही घासायची लागलंच, तुम्हाला तुमच्या प्लेट्स खूपच खराब झाल्या असतील,
तर तुम्हाला आतमधून ब्रशने एकदा हात मारावा लागेल, तर ते आणखीन छान क्लीन होतील. तर आता ह्या लिक्विडमधून काढल्यानंतर त्या आपल्या नॉर्मल हँडवॉशने किंवा शॅम्पूने एकदा क्लीन करून घ्यायच्या. हे सिंकसाठी सुद्धा खूप छान आहे. म्हणजे सिंकचे जे ब्लॉकेजेस होतात ना, ते पण ह्या कॉस्टिक सोडाने क्लिअर होतात. तर माझा 2 in 1 उपयोग झाला, म्हणून मी सिंकमध्येच त्याला डीप करायला ठेवलं होतं. तर आता बघा, ह्याच्यावरती मी जो आपला हँडवॉश आहे त्या हँडवॉशने एकदा व्यवस्थित क्लीन करते, कारण फायनली तो सोडा आहे. तर कधी कधी जर तुम्ही व्यवस्थित धुतलं नाही ना, तर सोड्याचे जे असे मिठाचे कसे क्षार दिसतात, तर तसे कधी कधी क्षार दिसू शकतात. तर म्हणून व्यवस्थित पूर्ण लिक्विडने एकदा क्लीन करून घ्यायचं. तर आता हे क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वॉश केल्यावर, की तुम्ही बघितलं मी ब्रश वगैरे काही फिरवला नाहीये, फक्त नॉर्मल डीप करून ठेवलं होतं आणि आपोआप ते क्लीन होतं. आणि फक्त ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की एकदम कडकडीत गरम पाणी ह्याच्यामध्ये घाला, म्हणजे तो ना ऍक्टिव्हेट होतो सोडा आणि लगेच तो काम करायला सुरुवात करतो. ह्याच्या आधी सुद्धा मी 1-2 पद्धती वापरून बघितल्या, 1-2 गोष्टी वापरून बघितल्या, पण त्याने माझ्या या ज्या प्लेट्स आहेत ना, इतक्या क्लीन आणि इतक्या इझिली क्लीन झाल्या अजिबात नव्हत्या. आणि म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ही मला खूप आवडली. तर म्हणूनच मी थोडंसं थांबली होती, की प्रॉपर जेव्हा मला पद्धत माहीत पडेल क्लिनिंगची, तर तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता चिमणीचा हा जो बाहेरचा आउटरचा जो भाग आहे, वरचा जो भाग आहे, तिथे पण खूप डस्ट वेळोवेळी जमा होते. तर हा पार्ट तर आपण रेग्युलर सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. जेव्हा तुम्ही संध्याकाळी गॅस क्लीन करता किंवा सकाळी तुम्ही गॅस क्लीन करता, तेव्हा तुम्ही नेहमी चिमणीच्या वरती आजूबाजूला एक हात नक्की मारत जा. तर बघा, आपली चिमणी कशी मस्त अशी चकाचक झालेली आहे. किती मस्त इझिली क्लीन झाली आहे. खूप काही वेळ लागला नाही आणि खूप काही मेहनतही लागली नाही. प्लेट्स तुम्ही बघू शकता. आतला जोही तेलकटपणा होता किंवा जे तेलाचे सगळे असे डाग होते ना आतमध्ये, ते सगळं एकदम मस्त क्लीन झालेलं आहे. तर तुम्ही बघितलात की फिल्टर कसे क्लीन केले. तर अशी क्लीनिंग तुम्हाला जवळपास 10 दिवसातून, 15 दिवसातून किंवा तुमचा जसा यूज असेल, जसं तुमचं तेल जमा होत असेल किंवा तुम्हाला दिसतायत की आपले जे जाळ्या आहेत त्या थोड्याशा ऑइली दिसायला लागल्या, की तुम्ही ते लगेचच क्लीन करून घ्यायचं आणि याने अगदी इन्स्टंट लगेचच क्लिनिंग होऊन जातं, त्यामुळे टेन्शन नाही. आणि दुसरी गोष्ट ज्या मला ताई खूप विचारत होत्या, की ताई हे डक्टवाला आहे की डक्टलेस आहे? तर हे डक्टवाला आहे आणि त्यासाठीच मी ही वरती प्रोव्हिजन करून घेतली होती. वरचा हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय ना, हा पूर्ण पाईपचा पोर्शन आहे. एवढा जाडा पाईप असतो याचा आणि ते दिसायला खराब दिसू नये यासाठी मी अशा प्रकारे वरती तिथे लाईट्स लावून घेतले. आणि तो पाईप पूर्ण इथून असा, त्याला बाहेर जाण्यासाठी जागा लागते. तर इथे बाहेर पण मी तुम्हाला दाखवते, की बघा केवढा, हा बघा एवढा जाडा हा पाईप येतो आणि हा पाईप आपल्याला असा इथून बाहेर काढावा लागतो. तर अशी प्रोव्हिजन आपल्याला ह्या पाईपसाठी करावी लागते. पण मी तुम्हाला सांगेन, की जर तुम्ही इंटरनली क्लीन होणारी चिमणी जर तुम्ही घेतलीत, तर त्याचा तोटा मी तुम्हाला सांगते, की क्लीन तर होते, तुम्हाला पाईप वगैरे टाकायची गरज लागत नाही किंवा म्हणजे कधी कधी कोणाकडे एवढा स्पेसही नसतो की तो पाईप, आउटर पाईप काढू शकतात. तर म्हणून ते ऑटोमॅटिक चिमणी घेतात. पण त्या चिमणीचा तोटा हा आहे, की तुम्हाला सारखी सर्व्हिसिंग करावी लागते त्याची. म्हणजे पर्टिक्युलर 2 महिने 3 महिने फक्त तुम्ही ह्या जाळ्या क्लीन करू शकता, पण आतला पोर्शन तो आपोआप क्लीन होत नाही. तर त्याच्यामुळे त्याचं तुम्हाला मेंटेनन्स मग असतं, जसं एसीचं सर्व्हिसिंग असतं तसं त्याचं रेग्युलर सर्व्हिसिंग करावं लागतं. तर त्याच्यामुळे मी तर म्हणेन की ही बेस्ट पद्धत आहे चिमणीची. तर पण चिमणी फक्त फॅशन म्हणून घेऊ नका. ज्यांना ज्यांची शेगडी अशा ओट्यावरती येते की जिथे समोर म्हणजे आपली हवा जाण्यासाठी किंवा आपलं धूर जाण्यासाठी जागा नाहीये, समोर विंडो नाहीये, तर त्यांना चिमणी मस्ट आहे. पण ज्यांच्या ओट्याच्या समोर छान मोठी खिडकी येत असेल, तर तुम्ही एक्झॉस्ट फॅन जरी लावलात ना, तरी म्हणजे ते ऑइल आहे किंवा हा जे धूर आहे ना, तो बाहेर फेकला जातो. तर तिथे चिमणीची गरज नसते. तर उगाच अननेसेसरी पण खर्च करू नका. जर गरजेचं असेल तरच तुम्ही चिमणी लावा. पण आणखीन एक त्याच्यामध्ये फायदा आहे, की चिमणी तुमच्या ओव्हरऑल जर तुम्ही मॉड्युलर किचन बनवत असाल,
तर मॉड्युलर किचनला एक खूप छान लुक द्यायचं काम सुद्धा चिमणी. तर ही जी एलिकाची चिमणी आहे, तर ही मी क्रोमामधून घेतली होती. ऑनलाईन नव्हती घेतली, पण ही ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. Amazonवर आहे, मी चेक केली. त्याची प्राइस समथिंग काहीतरी 13,000 काहीतरी प्राइस दाखवते आणि मी ही त्याच रेंजमध्ये क्रोमामधून घेतली होती. ह्याची 15 वर्षाची काहीतरी वॉरंटी आहे. मोटरची जी वॉरंटी आहे ती मला वाटतं 2 वर्षाची काहीतरी आहे. फिल्टर्सची वॉरंटी आहे. म्हणजे बाकी सगळे फीचर्स याचे खूप चांगले आहेत. प्लस आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे की जी हाईट आहे, गॅस पासूनची चिमणीपर्यंतची जी हाईट असते ना, ती व्यवस्थित असली पाहिजे. बघा इथे एवढी हाईट आहे. खूप कमी हाईट किंवा खूप जास्त हाईट सुद्धा देऊ नका. पर्टिक्युलर हाईटवर तुम्ही चिमणी ठेवलीत ना, तरच ते व्यवस्थित सक्शन होतं. आणि चिमणीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सक्शन कॅपॅसिटी. तर ह्याची सक्शन कॅपॅसिटी सुद्धा खूप मस्त आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल माझी समोरची जी वॉल आहे अजिबात खराब होत नाही. आता मी खूप साऱ्या फोडण्या वगैरे करते ना, तर मी स्वतः ऑब्झर्व करते की समोर उडतंय का किंवा कुठे चिकटा दिसतोय का. तर बघा, क्लीन करायची सुद्धा कधी कधी गरज पडत नाही, एवढं ते क्लीन राहतं. त्यामुळे चिमणीची खूप मदत होते. समजा चिमणी मी नसती लावली तर हा जो पोर्शन आहे हा तुम्हाला असा दिसला नसता कदाचित. तर चिमणीचा खूप फायदा होतो. तर ही मला बेस्ट वाटली सगळ्या दृष्टीने, म्हणजे क्लिनिंगसाठी पण म्हणा, आपल्या बजेटमध्ये सुद्धा छान येते. नॉईज पण एवढा नाहीये. नाहीतर खूप साऱ्या चिमण्यांचा खूप जास्त आवाज येतो की तुम्हाला म्हणजे किचनमध्ये उभं पण राहता येणार नाही, एवढा आवाज येतो कधी कधी. तर तसं नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये जसं जसं वस्तू ऍडव्हान्स येत जाते ना, तसे तसे त्याच्यामध्ये जे फीचर्स लागतात आपल्याला कामासाठी, तर ते सारे फीचर्स त्याच्यामध्ये येतात. तर ही तरी मला बजेट वाईज, लुक वाईज तुम्ही म्हणायला गेलाल तर लुक वाईज सुद्धा खूप छान वाटते. त्याचा जो वरचा पोर्शन आहे ना, तो बघा अशा प्रकारे कव्हर केलेला आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा वरचा पोर्शन अशा प्रकारे कव्हर केलेला आहे. नाहीतर ते दिसताना ते खूप खराब दिसतं. तर म्हणून तिथून पाईप वरती जातो, तर तो अशा प्रकारे आपल्याला क्लोज करता येतो. आणि हे सगळं जे फिटिंग आहे ते सगळं फिटिंग ते स्वतःच येऊन आपल्याला घरी करून देतात. एक्स्ट्रा फक्त तुम्हाला पाईप वगैरे मोठा लागत असेल तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस. तर असं होतं आजचं चिमणी पुराण. चिमणीच्या बाबतीत मला जी पण काही माहिती होती ती सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि याची लिंक सुद्धा आहे, जी Amazonवर अवेलेबल आहे ना, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. साईज वगैरे व्यवस्थित चेक करा. तुमच्या किचनची साईज, तुमच्या इथे किती स्पेस आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही चिमणी घ्या. खूप कमी स्पेस आहे आणि खूप मोठी चिमणी घ्याल, खूप मोठा स्पेस आहे आणि खूप छोटी चिमणी घ्याल, असं करू नका. प्रॉपर फिटिंग झाल्या ना सगळ्या गोष्टींच्या, तरच ती गोष्ट खूप छान व्यवस्थित वाटते. तर ही जसं मी तुम्हाला म्हटलं की ही एलिकाची चिमणी आहे, एलिका कंपनीची चिमणी आहे. बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या चिमण्या येतात आता, खूप साऱ्या कंपन्यांच्या आहेत. तर तुम्हाला जी सुटेबल वाटते, मला ही बेस्ट वाटली म्हणजे सगळ्या फीचर वाईज. तर म्हणून मी तेव्हा ही सिलेक्ट केली. आणि बेस्ट आहे सुद्धा, कारण मी स्वतः यूज करते ना आता, तर मला त्याचा खूप फायदा होतो चिमणीचा. तर त्याच्यामुळे मी रेकमेंड करू शकते तुम्हाला की तुम्ही ही चिमणी, तुमच्या इथे एवढा स्पेस अवेलेबल असेल ना, त्याच्यामध्ये बघा Amazon वरती त्याच्यामध्ये फीचर्स सुद्धा एकदम व्यवस्थित दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये साईज सुद्धा दिलेली आहे की ही परफेक्ट साईज 60 सेंटीमीटर काहीतरी मला वाटतं ही अशी साईज आहे आडवी. तर तेवढी साईज म्हणजे तुमच्या किचनच्या इथे तुम्ही साईज व्यवस्थित चेक करून तुम्ही ऑर्डर करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या इथे कुठे जवळपास छान असं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप असेल तर तिथून तुम्ही परचेस करू शकता. तर तुम्हाला चिमणीच्या बाबतीत आणखीन काहीही प्रश्न असतील, जे मला काही त्याची उत्तरं येत असतील, तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणखीन काय काय गोष्टी, प्युरिफायर बद्दल पण तुम्ही विचारलं, पण प्युरिफायरचा अजून मला तेवढा जो एक्सपिरियन्स चांगला आला पाहिजे तो अजून तेवढा आला नाहीये. अजून बऱ्याचशा गोष्टी माझ्या क्लिअर व्हायच्या बाकी आहेत. तर त्याच्यामुळे मी प्युरिफायरचे रिव्ह्यू तुम्हाला देत नाहीये. चिमणीचे मी तुम्हाला बिंदास सांगू शकते की तुम्ही नक्की घेऊ शकता अशा प्रकारची चिमणी. तर जर व्हिडिओ आवडला असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.